नमस्कार, माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर काहीतरी हाय वगैरे पाठवा, म्हणजे आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. कोणी लाईव्ह असेल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर काहीतरी हाय वगैरे पाठवा, म्हणजे आपला हा शाहिरी कार्यक्रम आपल्याला चालू करता येईल. आवाज येतोय? माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया कळवा, म्हणजे आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. आम्हालाही कळेल की आम्ही लाईव्ह येत आहोत. मुरली सर, आमचा आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर प्लीज कृपया कळवा, म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. हाय वगैरे पाठवा, म्हणजे कळेल आम्हाला आधी लाईव्ह येतो आहे. मुरली सर, आवाज येतोय? स्वराज्य दिशा फेसबुक पेजवरती आपलं स्वागत. थँक्यू सर. स्वराज्य दिशा या फेसबुक पेजवरती आज आम्ही लाईव्ह येतोय. लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे, सध्या लॉकडाऊनचा पिरियड आहे, मनोरंजनाचे कार्यक्रम होत नाही. छत्रपती शिवरायांचे पोवाड्याचे कार्यक्रम आपल्याला लाईव्ह ऐकता येईल. शाहिरी कार्यक्रम आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही, म्हणून या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याकरता मी आलेलो आहे. नमस्कार, माझं नाव शाहीर विजय रामदास काटे, संभाजीनगरकर. आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आलेलो आहोत. त्यातच आता आषाढी एकादशी होऊन गेली, म्हणून आमच्या कार्यक्रमाचं नाव विठू माझा सावळा. तर आपल्या समोर कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर कुठल्याही कार्यक्रमाला एक अधिष्ठान असावं, म्हणून देवाचा देव गजानन गणेशाला वंदन करून मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर प्रथमतः ऐकूया गणेश वंदना. करतो वंदना
महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवरती येण्याचं कारण की खुले विचार मांडण्याचा एक मंच आहे, म्हणून या फेसबुक पेजवरती आम्ही आलेलो आहोत. या महाराष्ट्राला विविधतेची परंपरा आहे. या महाराष्ट्रामध्ये देवीचा गोंधळ खंडेरायाचं जागरणही होतं. या महाराष्ट्रामध्ये विठूचा गजरही होतो. या महाराष्ट्रामध्ये गौतम बुद्ध बाबासाहेबांचे विचार देखील मांडले जातात. या महाराष्ट्राने देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवलेली आहे. परवाच आषाढी एकादशी झाली. आम्ही दरवर्षी वारीमध्ये असतो. यावर्षी काही जाणं झालं नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे. म्हणून त्या पांडुरंगाचं एक गीत अभंग आपल्यासमोर सादर करतो आणि पुढील कार्यक्रम सुरुवात करतो.
अशा त्या पंढरीच्या वाटेने विठूचा गजर हरिनामाचा होत असतो. तो आम्हाला आता करता येत नाही, त्याची खंत आहे. आणि पांडुरंगाचरणी एक विनंती आहे, एक मागणं आहे की लवकरात लवकर हा कोरोना नावाचा रोग जाऊ दे आणि पुन्हा आम्हाला नव्याने. पण एक आहे माऊली, या कोरोना रोगानं बरंचसं काही शिकवलं बरं का. अशोक शेठी यांनी पाठवले, खूप सुंदर, धन्यवाद दादा. तसेच आपले विनोद यादव यांनी नाईस गुरुजी, हो गुरुजी नाही, ठीक आहे, धन्यवाद. हे पण विक्रमजी रेणुके एकच नंबर शाहीर असं म्हणताय, धन्यवाद. तर या लॉकडाऊन आपल्याला भरपूर काही शिकवलंय, आपल्याला शिकलोय पण आपण, आणि ते आयुष्यभर आपल्या ध्यानात ठेवायचे. हाच प्रसंग छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्येही आलेला आहे. आणि छत्रपती शिवरायाने अनेक दिवस नजरकैदीमध्ये त्या आग्र्यामध्ये काढली. तसं समजा आपल्यावरती ही वेळ आलेली आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. महाराष्ट्र कसा आहे? माझा महाराष्ट्र भागडा या महाराष्ट्रामध्ये कोणी जन्म घेतलेला आहे? छत्रपती
घालून पुणे नगरी बसवलेली महाराज आणि दिवसामागून दिवस जात असताना जिजामातेना पाळकडून शिवरायाला पाळलं आणि मग शिवरायाने काय केलेलं आहे किल्ल्यावर जिंकी किल्ल्याला शहाने दरबार भरवलेला आहे. एकच सवाल होता त्या दरबाराचा कोणता म्हणाल महाराजांना शिवाजी मुक्त केलं त्या म्हणते तुम्ही काय संड नाही का माझा ती अभिमान कोण ठारा असा सैतान कोण ठार करणार आधी शहाणे करताना केली एकाही दरबारकर मंडळीची मानवर नव्हती. हे सगळं बघून आणि आदिलशहाची आई बडी बेगम राग आला त्या बडी बेगमला आणि ती रागात म्हणली काय या दरबारात एकही मर्द नाही. नकळत तिना दरबार तो नावाचा बनवला आणि मागं उभा असलेला एक सरदार त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो म्हणाला मैं आऊंगा शिवाजी को. आवाज कोणाचा होता म्हणाल बरोबर अफजल खानाचा. हा अफजल खान म्हणजे कोण कोणाच्या अग्रहार हा मुलगा कोणाचा तर एका पाकशाळेमध्ये स्वयंपाक करणाऱ्या बाईचा मुलगा होता पण त्या शाळेमध्ये खाऊन पिऊन आडवा फुगलेला होता. याची ताकद म्हणाल एका जुन्या कविताच्या ओळी आहेत त्याची ताकद समजून घेण्यापुरतं सांगतोय. अफजल खान कसा होता अफजल खान जातीचा मुसलमान आहे मगर मुस्त आणि रोज ये काय दीड शेळी खाऊन करीत असतो अशा ताकदीचा तो अफजल खान 3 नंबरचा सरदार आणि तो म्हणाला मैं ले आऊंगा शिवाजी को. अफजल खानाची ताकद सांगायची ठरलं तर अफजल खानासारखा अफजल खानच होता. अफजल झाला आहे शिवाजीला धरण्यासाठी आदिलशहाला आनंद झाला. बाजार दिली मानाची कटार दिली सत्कार केला आणि अफजल खानाला पाठवून दिला. तर तुम्ही आधी विचार करायचा आहे शिवाजीला धरायला जायचं होतं पकडून आणायचं होतं नंतर सत्कार होणार होता. त्याच्या अगोदरच सत्कार झाला कारण की ताकदच तशी होती अफजल खानाची. आणि शिवाजीला धरण्यासाठी केला आहे कसा म्हणा कबीर मदत करण्यास निघाला शिवाजीला धरण्यास. शिवाजीला धरण्याकरता निघालेला आहे अफजल खान. जशी आपल्यामध्ये पद्धत असते शुभ वेळ पाहण्याची तशीच त्याच्यामध्ये त्या धर्मामध्ये सुद्धा एक पद्धत आहे काजीला बोलून घ्यायची आणि शुभ वेळ पाहण्याची. बोलावून घेतलं काजीला. अफजल खान म्हणतोय शिवाजीला धरण्याकरता निघालोय शुभ वेळ सांगा. काजीना दप्तर पुढे घेतलं येत नाही एक मान काढलं आणि शेवटी दप्तर पत्ता या माझ्या दप्तरात लागायला लागला. शिवाजीला धरण्याकरता चाललाय जाऊ नको दगा होईल. दगा शब्द ऐकतात खानाची तळपायाची आग मस्तकात गेली. काजीचं मुक्त धरलं ते काजी कवा शिकविलं त्याला हे कळलं नाही. इतक्या खानाची आवडती पत्नी पळत आलेली आहे. खान साहेब मत जाओ दगा होगा. पत्नीच्या तोंडानं ही दगा शब्द ऐकतात खानाची तर पुन्हा तळपायाची आग मस्तकात गेली आणि आलेल्या पत्नीला उलट्या हाताची मारतात. ती पत्नी जागेची करदिशी फिरली. तिलाही कळलं नाही कवा शिकविली. आता आवडती पत्नी म्हणल्याच्या नंतर आवडतीचा प्रश्न आला. मग खानाला अशा किती बायका होत्या तर 64 बायका होत्या खानाला.
विचार केला खानाने, बरं वाईट जर माझ्या कधी काय झालं शिवाजीला धरल्याच्या वेळेमध्ये तो माझ्या पत्न्यांचा कुणी उपभोग घेऊ नाही, म्हणून उरलेल्या 63 बायकाचा खानाने विहिरीमध्ये बुडून अंत केला. असा तो क्रूर खान शिवाजीला धरण्यासाठी निघालाय. कसा ताबुजाला होमणी जंगला होमणी जंगल चढला पाण्यात रंग पाला हातात घेऊन सैन्यास निवडक वीर मदत करेण्यास निघाला शिवाजीला. आता शिवाजीला धरण्यासाठी निघालेला आपल्याला खान सरळ रायगडाला न जाता उलट मार्ग काढलेला आहे. अफजल खानाला माहित होतं शिवाजीला जर डोंगर कपाऱ्यामध्ये मी धरायला गेलो तर शिवाजी माझ्यावर भारी पडेल, म्हणून याने सपाट मार्ग शोधला आणि खान कुठं आला म्हणा, खान आला तुळजापुराला. खानाने विचार काय केला, तुळजापूरची भवानी देवी चमत्कारी गावी तिच्या कृपा छत्र शिवाजीला, तिच्या कृपा छत्र शिवाजीला, तिच्या कृपा छत्र शिवाजीला फोडावं भवानी मूर्तीला येईल जीव सामन्याला. तुळजापुरामध्ये आल्याच्यानंतर खानाने रंगाराज केला, सर्व देवळाची नाचूक केली, भवानीच्या मूर्तीला फोडलं आणि त्या भवानीला जाग्यामध्ये भरून काढलं. एवढं करूनही खानाचा राग शांत झाला नाही. खानाने तिथला मुक्काम हलवला आणि खान पंढरपूरला आला. त्या पंढरपूर जवळ येत असताना खानाच्या कानावरती आवाज येऊ लागलेला आहे, कोणता, पुंडलिका वरदे खानाच्या कानावरती आवाज आलेला आहे. पुंडलिका शब्द ऐकला, पुंडलिका शब्द ऐकला, उचलला
शिवाजी म्हणजे काय का कच्च्या गुरुचा चेला होता काय? त्या पत्राला घाबरणारा होता काय? खानाच्या पत्राचा जबाब पत्राने दिला, त्याचा डाव त्याच्यावरतीच उलटवला. खान साहेब, तुम्ही आम्हाला आमच्या चुलत्यासारखे आहात, आमच्या वडिलाचे मित्र आहात, आम्ही आपल्याला फार घाबरलेलो आहोत. जसे तुम्ही वाईला आलात तसे जर तुम्ही प्रतापगडाला आलात तर माझं सगळं राज्य तुमच्या हवाली करून तुम्ही जे म्हणसाल ते करायला मी तयार आहे. त्याचा डाव त्याच्यावरतीच उलटवला. खान खुश झाला. अरे शिवाजी तर आपल्याला घाबरला आणि अखेर भेट घडली कुठं म्हणाल? प्रतापगडाच्या पायथ्याशी. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरल्याच्या नंतर मावळ्याने विचार केला. मावळे झाले दंग झाले ते दंगच्या मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या स्वागतासाठी मावळ्याने तंबू ठोकलेला आहे. नक्षीदार शाही आण्याला, नक्षीदार शाही आण्याला छत्रपती शिवरायांनी छान उभारीला. याच्यामध्ये अफजल खान येणार, बसणार, तो गाफील होणार. कारण की माझ्या शिवरायांचा गावात होता तो गनिमी गावा. शत्रूला कसं मारायचं, कसं गाफील ठेवायचं माझ्या राजाने 400 वर्षापूर्वी शिकून ठेवलेलं आहे. आजही म्यानमारचं सैन्य त्या गनिमी गाव्याच्या जोरावरती चालू नाही. तरी आपल्या महाराष्ट्रीय लोकांना, भारतातल्या लोकांना छत्रपती शिवाजीराय कळले नाही. आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानामध्ये माझ्या शिवरायाच्या जीवनावरती धडे शिकवले जातात. आम्ही मॅनेजमेंट ऑफ गुरु या नावाचा एक धडा शिकवला जातो. जगात सर्वात जास्त पुतळे असतील तर माझ्या राजाचे आहे. आणि मग प्रतापगडाच्या
पाटीवार साहेब म्हणतात, धन्यवाद. तसेच आपले मानसिंह बेडगे खूप छान असा म्हणतात, धन्यवाद. छत्रपती शिवरायांचं गुणगान गाण्याचा जो प्रसंग असतो, जो माहोल असतो, तो स्टेजवरती पुढं पब्लिक असली म्हणजे शाहिदाला ती भरून येतो आणि त्या ठिकाणी सुचते. आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जेवढी आपली सेवा करता आली तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आपल्यासमोर एक पुन्हा छत्रपती शिवरायांचं गीत शाहीर राम प्रल्हाद उगले आपल्यासमोर सादर करतील. त्यांना तशी विनंती करतोय की छत्रपती शिवरायांचं गीत आपल्यासमोर सादर करावं. पुन्हा मी आपल्या सेवेत हजर होतो. ऐकूया शाहीर राम उगले. राजा
स्वराज्य देशाचे संस्थापक अध्यक्ष छान दवेसर असं म्हणतात. धन्यवाद. छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते तर या महाराष्ट्राचं काय झालं असतं, भारताचं काय झालं असतं. ते एका जुन्या कविकाराच्या ओळी आहेत. तो कविकार म्हणतो छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर काय झालं असतं. काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद बनती थी, काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता था तो सबकी सुनत होती थी, शेंडी जाती थी अब दाढी राहिली. इथं आपल्याला पोवाडा सादर करता आला नसता, जागरण गोंधळ घालता आला नसतं, कुठल्या प्रकारचा विधी करता आला नसता. कारण की आपल्यावरती मोगलांना आक्रमण केलेलं होतं. हा सगळा प्रदेश मोगलमय झाला असता, इथं आपल्या धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला टिकवता आलं नसतं. म्हणून छत्रपती शिवरायांचे उपकार आहेत. आणि झालं देवाबद्दल बोलायचं ठरलं, भक्तीबद्दल बोलायचं ठरलं तर मनात भाव असला पाहिजे. म्हणजे पंढरी आपल्या घरी घडते. मन हे जंगात कठोती मी गंगा असं म्हणणारे संत आहेत. आता भक्तीच्या आणि अंधश्रद्धेच्या मधामध्ये थोडासा फरक आहे. भक्ती म्हणजे काय, परमेश्वर आहे ही भक्ती आहे. पण परमेश्वर माझं सगळंच काम करील, मी बसून राहील. देवाचं नामस्मरण केल्याने ज्ञानी ऊर्जा. अंबाबाईचा गोंधळ घातल्याने घरातला गोंधळ नाहीसा होतो, पण अंबाबाईला 10-5 बोकडे कापल्याने मला पोरग होईल ही अंधश्रद्धा आहे. मग मनामध्ये भाव असला पाहिजे. आणि म्हणून संत म्हणतात मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र, देवा शान पावायचा नाही र, देव बाजारेचा भाजीपाला नाही र, देव बाजारेचा भाजीपाला नाही र, देव बाजारेचा भाजीपाला नाही र.
असा पोवाडा शाहीर असं म्हणताय. आणि तेवढासा वेळ आपल्याकडे नाही, पण एक छत्रपती शिवरायांचं गीत आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये त्या काळामध्ये कुठल्या गोष्टीची वाण नव्हती आणि म्हणून शाहीर म्हणतात शिवराय मुळीच नव्हती वान. अरे आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान. अरे छत्रपती शिवरायाने त्यांच्या सबंध कारकिर्दीमध्ये त्यांच्या फौजेमध्ये सामील असलेल्या मुस्लिम सरदारांसाठी मस्जिद बांधून दिली. कुठल्या धर्माचं मंदिर कधी तोडलं नाही. लढाई करत असताना कुठं जर कुराण सापडलं तर छत्रपती शिवराय त्या कुराणाला सांभाळून ठेवत होते आणि ती मुस्लिमांना परत करत होते. पण अनेक राजांना असं केलं नाही. आपल्या अनेकाने मंदिरं पाडली, देवासमोर छत्रपती शिवरायांना तसं केलं नाही. आणि म्हणून शाहीर एक प्रसंग सांगताय. अरे काळ्या रात्री कल्पत होता होती का मुस्लिमाची सुन. मला तुम्ही स्वराज्य दिशा या फेसबुक पेजवरती आमंत्रित केलं. सगळ्यांनी तुम्ही ऐकून घेतलं. सर्व प्रेक्षकांचे मुरली सरांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी